धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचा नवा अध्याय राजरी इथं प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना दिन मोठ्या उत्साहात साजरा। धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील मौजा रांजणी इथं 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना दिवस आणि संक्रांती निमित्त महिलांचा हळदी कुंकू सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। सहारा चौक येथील हा दुहेरी उत्साह पाहून संपूर्ण गाव राममय झाले होते। अयोध्येतील सोहळ्याची पुनरावृत्ती 22 जानेवारी 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती। या ऐतिहासिक दिवसाचं स्मरण म्हणून राजनी येथील सहारा चौक इथं भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला। महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। मकर संक्रांतीच्या पर्वावर आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी गावातील महिला मोठ्या संख्येने एकत्र आल्या होत्या। धार्मिक विधी सोबतच सामाजिक एकता जोपासण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला। मान्यवरांची उपस्थिती। कार्यक्रमाचे उद्घाटन राजनी येथील पोलीस पाटील गुरुदेव तिगरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव देवचंद कावळे होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विरली बुद्रुक येथील बळीजी कोहनकार, सरपंच संदीप मेश्राम, मनोज कुमार ठाकरे, प्रकाश ठाकरे, गोपाल प्रधान, मोहन तरेकर, तेजराम निवेकर, एकनाथ ठाकरे, मुकुंदा कावळे व अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते। नियोजनबद्ध आयोजन। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी प्रमुख अध्यक्ष नरेश ठाकरे, पुरुषोत्तम ठाकरे यांच्यासह सहारा चौक येथील युवक आणि महिला मंडळानं विशेष परिश्रम घेतले। राजनी गावांना पुन्हा एकदा आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवून आणण्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। भंडारा जिल्हा प्रतिनिधी शैलेश कावळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.